ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वराचे मार्ग आणि परमेश्वराचा संदेश सर्वांसाठी सेम असतो, सारखाच असतो. परमेश्वर दररोज न चुकता आणि न थांबता मनुष्याच्या तारणासाठी धडपड करत असतो. प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं, प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा प्रकाश मिळावा, प्रत्येक व्यक्तीला अंधारातून काढून प्रकाशात आणावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. परंतु मनुष्य पापामध्ये इतका वेडा झालेला असतो, मनुष्य पापाच्या चिखलामध्ये इतका रुतलेला असतो की त्या चिखलात रुतणे आणि त्यामध्येच रमणे यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो. आणि म्हणूनच पाप हे थोड्या वेळासाठी एक अट्रॅक्टिव्ह दिसत असते, सुंदर वाटत असते, परंतु पोटात गेल्यानंतर त्याचं विष बनत असते, ते माणसाला पूर्णपणे निर्जीव बनत असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती असताना महत्वाचा जो संदेश दिला तो म्हणजे पापातून बाहेर या, पश्चाताप करा, अंधारातून निघून प्रकाशामध्ये येण्याचा प्रयत्न करा. आणि पुष्कळ वेळेला संदेश देऊन सुद्धा अनेकांनी प्रभू येशूचा संदेश धुडकावून लावला, काहींनी त्याच्यावरती टीका केली. आणि जे नेहमी प्रभू येशूच्या मार्गावरती किंवा मार्गामध्ये अडथळे निर्माण करत होते ते म्हणजेच ज्यांना आपण टीचर्स ऑफ द लॉ असे म्हणतो, जे स्वतःला ज्ञानी समजत होते, धर्मपंडित समजत होते, ते म्हणजे शास्त्री आणि फरीसी लोक. आज प्रभू येशू ख्रिस्त कुठेतरी त्याला वाईट वाटत आहे आणि म्हणून तो फरीसी आणि शास्त्री लोकांना सांगत आहे की मी आता जात आहे तुम्हापासून निघून, माझं कार्यकाळ संपलेला आहे, 3 वर्ष जे मला दिलेलं होतं पित्याने ते आता संपलेलं आहे. या 3 वर्षामध्ये मी पुष्कळ वेळेला तुमची कान उघडी करण्याची प्रयत्न केला, पुष्कळ वेळेला मी तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ वेळेला तुम्हाला सत्य ते सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तुम्ही गर्वाने फुगून गेलेले होते, तुमच्यामध्ये अहम होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त एक शब्द वापरत आहे की तुम्ही तुमच्या पापामध्ये मरणार आहात. पापामध्ये मरणार म्हणजे काय की ज्या चिखलामध्ये आपण रुतून बसलेलो आहात ते चिखल आपलं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करणार आहे. ज्या विळख्यामध्ये आपण अडकलेले आहोत तेच आपले पूर्णपणे नष्ट करणार आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी खंत वाटत आहे की एवढं सांगून सुद्धा लोकांनी पश्चाताप केला नाही. आज हा संदेश प्रभू येशू ख्रिस्त फरीसी व शास्त्रीय लोकांसाठी प्रमाणेच आपल्याला देखील देत आहे. कधी कधी आपल्याला देवाचा शब्द हा एक निर्जीव शब्द वाटतो, आपण त्याच्याकडे कानाडोळा करत असतो, आपण त्याच्याकडे हसत असतो, परंतु हाच शब्द मनुष्याचं शेवटपर्यंत तारण करणार आहे. हा शब्द मनुष्याला सामर्थ्य देत असतो याची आपल्याला कल्पना नसते. आणि आपण पापाच्या आहारी गेलेलो असतो. आणि म्हणूनच परत एकदा ही सुवर्ण संधी दिवसात किंवा प्रत्येक क्षण हा परमेश्वराने आपल्याला दिलेली एक सुवर्ण संधी असते. प्रत्येक दिवस परमेश्वराने आपल्याला दाखवलेली प्रीती असते. आणि हे 24 तास परमेश्वराने न मागता फुकटपणे आपल्या ओंजळीमध्ये टाकलेले एक दान असते. जर त्याचा आपण व्यवस्थित वापर केला नाही, जर आपण पश्चाताप केला नाही, जर आपण पाप सोडले नाहीत, जर परमेश्वराकडे आपण आलो नाहीत, तर आपण देखील त्या पापामध्ये मरणार आहोत. शेवटी पापच आपल्याला पूर्णपणे नष्ट करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त पापाचा नायनाट करण्यासाठी आला, पण जर आपण पापाची कास पकडली तर आपल्याला कुणीच नवजीवन देऊ शकत नाही प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय. आणि म्हणूनच हा उपवास काळामध्ये असताना आपण पश्चाताप करूया, परमेश्वराचं वचन पूर्ण मनावरती घेण्याचा प्रयत्न करूया, आनंदी जीवन जगत असताना पश्चातापी जीवन जगूया, पापाचा मार्ग सोडून आपण वधस्तंभाचा मार्ग निवडूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्ण अंतःकरणाने
पूर्ण मनाने त्याच्यावरती प्रीती करून त्याच्या मार्गावरती आपण चालण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच जेव्हा आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देणार, त्याला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवणार, तेव्हा खरं सुख आणि खरं आनंद याचा नक्कीच आपला अनुभव येणार आहे. परमेश्वर आपल्या सर्वांना कृपा व शांती देऊ हीच परमेश्वराकडे प्रार्थना. आमेन.